प्रजासत्ताक दिनीच रुग्ण हक्कांची पायमल्ली। बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णाला प्रवेश नाकारल्याचा गंभीर प्रकार। मुंबई व महानगर परिसरातील तथाकथित धर्मादाय हॉस्पिटलकडून गरजू व गरीब रुग्णांवर होत असलेल्या अन्यायाची गंभीर बाब आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनाच्याच दिवशी पुन्हा एकदा उघडकीस आली आहे। शासनाकडून सवलतीच्या दरात जागा, वीज बिलात मोठ्या सवलती आणि चॅरिटीच्या नावाखाली कोट्यावधींचे फंड्स मिळवणाऱ्या बॉम्बे हॉस्पिटल या नामांकित धर्मादाय हॉस्पिटलने आज एका गरजू व गरीब रुग्णाला उपचारासाठी प्रवेश नाकारल्याचा धक्कादायक प्रकार घडला। प्रजासत्ताक दिनीच माणुसकीला नकार। देश संविधानाचा सन्मान करत असताना रुग्णांचे मूलभूत हक्क पायदळी तुडवले जात असल्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे। संबंधित रुग्ण उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी गेला असता हॉस्पिटल प्रशासनाने विविध कारणे पुढे करत त्याला प्रवेश नाकारला। रुग्ण हक्क अभियानाचा तात्काळ हस्तक्षेप। या घटनेची माहिती मिळताच रुग्ण हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रवीण पवार यांनी तात्काळ हॉस्पिटल प्रशासनाला नमस्कार, मी प्रवीण शिवराम पवार, रुग्ण हक्क अभियान या संघटनेतून मी अनेक वर्षे लोकांना मोफत उपचार मिळण्यासाठी मदत करत आहे। आपल्या समाजातील निर्धन व दुर्बल घटकातील लोकांना या महागड्या हॉस्पिटलमध्ये उपचार मिळवून देण्यासाठी मी मदत करत आहे। आज मी इथे आलेलो आहे। एक नूर इस्लाम नावाचा एक माझगाव विभागातील एक गरीब पेशंट आहे। त्याच्यावरती येथे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मी आज 26 जानेवारी ह्या अगदी महान दिवसानिमित्त आज मी त्यांना ॲडमिट करण्यासाठी घेऊन आलेलो आहे। परंतु येथील जनदानकीय व्यवस्थापन आणि इथले डॉक्टर हे या निर्धन गटातील रुग्णाला हे मोफत उपचार मिळवून देण्यासाठी नाकार देतात। त्यांना जवळपास 35 ते 40 हजार रुपये डिपॉझिट भरून ते ॲडमिट होण्यासाठी सांगत आहे। तर माझं एकच म्हणणं आहे की बॉम्बे हॉस्पिटलसारख्या धर्मादाय रुग्णालयाला सरकारने अनुदानामध्ये जमीन, वीज, इतर सवलती देऊन हे धर्मादाय रुग्णालय स्थापन केलेलं आहे। तर त्यामध्ये त्यांना मोफत उपचार मिळणं फार गरजेचं आहे। माझं आव्हान आहे मुख्यमंत्र्यांना, तसेच धर्मादाय आयुक्तांना की आपण या गोष्टीकडे लक्ष द्यावं की जेणेकरून या मुंबईमधील किंवा आपल्या समाजातील जे निर्धन गटातील लोक आहेत त्यांना उपचार मिळवून देण्यासाठी खरोखर हे धर्मादाय रुग्णालय खरोखर उपकारी पडून लोकांना उपचार मिळवून देतात का, याकडे आपण लक्ष द्यावं, हे आपल्याला आव्हान आहे। श्री पवार यांनी हॉस्पिटल प्रशासनाला धारेवर धरत स्थानिक पोलीस स्टेशनच्या मदतीने हस्तक्षेप केला। पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत आणि रुग्ण हक्क अभियानाच्या दबावामुळे अखेर संबंधित गरजू रुग्णाला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यास हॉस्पिटल प्रशासनाला भाग पाडण्यात आले। इतकेच नव्हे तर श्री प्रवीण पवार यांनी रुग्णांवर तात्काळ आणि योग्य उपचार सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश तसेच धर्मादाय हॉस्पिटल म्हणून असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देत हॉस्पिटल प्रशासनाला सक्त ताकीद दिली। धर्मादायतेच्या नावाखाली सुरू असलेला व्यापार पुन्हा उघड। ही घटना म्हणजे अपवाद नसून मुंबई व महानगर परिसरात सुरू असलेल्या व्यवस्थात्मक गैरप्रकाराचे प्रतीक आहे। गरीब रुग्णांना प्रवेश नाकारणे, अव्वाच्या सव्वा शुल्क आकारणे आणि आपत्कालीन परिस्थितीतही हात झटकणे हे सर्व प्रकार रुग्ण हक्कांची उघड पायमल्ली आहे। शासन आणि यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवशी जर धर्मादाय हॉस्पिटल अशी वागणूक देत असेल तर शासनाचे नियंत्रण कुठे आहे? धर्मादाय सवलतींचे ऑडिट होते का? गरीब रुग्णांसाठी राखीव सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। संघर्षाशिवाय न्याय नाही।
आज रुग्ण हक्क अभियानाच्या हस्तक्षेपामुळे एका गरजू रुग्णाचा जीव वाचला. मात्र प्रत्येक रुग्णाला असा संघर्ष करावा लागणे हे लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांवर काळी छाया टाकणारे आहे. जर रुग्ण हक्कांचे रक्षण रस्त्यावर उतरून पोलिसांच्या मदतीने करावे लागत असेल तर आरोग्य व्यवस्थेतील अपयश यापेक्षा ठळक काय असू शकते.